नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षा सौ तेजश्री संतोष जैन व 17 नगरसेवक यांचा पदग्रहण सोहळा संपन्न। नवीन वर्षाचे औचित्य साधून गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी उमरखेड येथील नगर परिषदेच्या नवनिर्वाचित जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षा सौ तेजश्री संतोष जैन तथा 17 नगरसेवक यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल हे होते। काँग्रेस, शिवसेना, उभाटा, विदर्भ मराठवाडा विकास आघाडी प्रणित जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षा सौ तेजश्री संतोष जैन ह्या आपल्या 17 नगरसेवकासह बस घेऊन नगर परिषद येथे उपस्थित झाल्या होत्या। यावेळी जनशक्ती पॅनलचे प्रमुख ॲडव्होकेट संतोष जैन, रामभाऊ देवसरकर, साहेबराव कांबळे, इनातुल्ला जनाब, बाळासाहेब नाईक, तातू देशमुख, गोपालभाऊ अग्रवाल, सतीश नाईक, दत्तराव शिंदे, प्रशांत पत्तेवार, अजयभाऊ नरवाडे व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते। यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ तेजश्री जैन यांच्यासह मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर नगराध्यक्षा व 17 नगरसेवक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट संतोष जैन यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रेमराव वानखेडे यांनी केले। हा कार्यक्रम झाल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ तेजश्री संतोष जैन यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अध्यक्षा यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। या पदग्रहण समारंभाला उमरखेड शहरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। उपस्थित आपण सर्व मान्यवर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शिक्षणाची द्वारं सर्वसामान्यांसाठी, बहुजनांसाठी खुली करून दिलीत, असे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वरजी, महात्मा गांधीजी, संत गाडगे बाबा आणि ज्या ज्या महापुरुषांनी या देशात क्रांती घडवली, या देशातली समाज व्यवस्था सुधारण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी या ठिकाणी प्रयत्न केले, तसे सर्व या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं, आपलं हुतात्म्य स्वीकारलं, अशा सर्वांना मी अभिवादन करतो। सीमेवर रक्षा करणारे आपले सर्व जवान यांनाही मी मनपूर्वक नमन करतो। उमरखेड शहराच्या 2025 मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक लोकशाहीचा स्तंभ म्हणून, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून उमरखेड शहरात वेगवेगळ्या पक्षांतर्फे या ठिकाणी ही निवडणूक लढण्यात आली आणि आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी, मायबाप जनतेने हा मतदानाचा कौल जनशक्ती पॅनलच्या वतीने दिला आणि जनशक्ती पॅनलवर फार मोठी जबाबदारी या निमित्ताने टाकलेली आहे। जनता जनार्दनानं आपलं काम पूर्ण केलं। आता
नगराध्यक्षासह या 17 नगरसेवक, 17 म्हणण्यापेक्षा 26 नगरसेवक आणि 27व्या नगराध्यक्षा ह्या सर्वांची ही जबाबदारी ठरते की निवडणुकीची प्रक्रिया संपलेली आहे. त्यामुळं या सर्वांनी मिळून या नगरपालिकेचं कार्य या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे चालवण्याची जबाबदारी या ठिकाणी या सर्वांवर येऊन पोचलेली आहे. व्यासपीठावर जे मान्यवर बसलेले आहेत ती ज्येष्ठ मंडळी आहे, यांना प्रदीर्घ असा नगर परिषदेचा अनुभव आहे. मग आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोरजी अग्रवाल साहेब असतील, बाई इनायतुल्लाजी जनाब साहेब असतील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तातूजी देशमुख साहेब असतील, सन्माननीय माजी सभापती रामभाऊजी देवसरकर साहेब असतील, ह्या सर्व मंडळीजवळ लोकशाहीचं काम चालवत असताना एखाद्या संस्थेचं हित जोपासता कसं येईल याबाबतचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. आणि मी या निमित्तानं संपूर्ण नगराध्यक्ष व टीमला 26 नगरसेवकांना अशी विनंती करतो की ज्या कोणत्या पक्षात जी मंडळी असतील आणि ज्यांना नगर परिषदेचं ज्ञान आहे, कायद्याचं ज्ञान आहे, असे जे काही मान्यवर असतील त्यांच्याकडून वेळोवेळी आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. मार्गदर्शन घेण्यासाठी आपण स्वतःला कमी समजण्याचं काही कारण नाही. माणूस काही जन्मताच सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घेऊन येत नाही. आपण इथं आल्यानंतर दररोज आपल्या व्यवहारातून आपल्याला अनुभव येतात आणि त्यातून आपण अनेक बाबी शिकत जातो. डॉक्टरी पेशा असो, वकिलीचा पेशा असो, हे लोक तर आम्ही नेहमीसाठी विद्यार्थी असतो. आम्हाला रोज वाचावं लागते, शिकावं लागते. तर या निमित्तानं मी सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष यांना अशी विनंती करेन की नगर परिषदेचं कामकाज हे संविधानिक मार्गाने नगर परिषद कायद्याअंतर्गत येणाऱ्या तरतुदींनी या ठिकाणी चाललं जावं आणि अतिशय पारदर्शकपणे हे काम तुमच्या हातानं व्हावं अशी मी या निमित्तानं तुम्हाला सदिच्छा देतो आणि तुमच्याकडून मी या भावना व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपण जनतेने, मायबाप जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे, तुम्ही तुमचं काम पूर्ण केलं. आता आमचं या सर्व ज्येष्ठ मंडळीचं आणि या पूर्ण नगरसेवकांचं एक कर्तव्य ठरते की तुमच्या कसोटीवर आम्ही खरं ठरलं पाहिजे. आणि निश्चितपणानं या शहरातले जे काही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते या ठिकाणी सोडवण्याचा मी आपल्याला आश्वासन देतो, विश्वास देतो, ग्वाही देतो. असंच भरभरून प्रेम आपण यापुढेही भविष्यात आमच्यावर असू द्यावं. जिथं चुकलं तिथं आमचे कान धरावे. त्याला काही आपण म्हणजे वाईट वाटून घेण्याचं आम्हाला काही कारण नाही. कारण मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. अनेक ठिकाणी चुका होत असतात. आजच्या कार्यक्रमाच्या दरम्यानही आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या, या ठिकाणी थोडसा गडबड झाली, मागं पुढे झालं, तर त्याबद्दल आपण सर्वांनी उदार अंतःकरणानं क्षमा करावी. समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत. खरं म्हणजे ते आमच्यापेक्षा वयानं खूप ज्येष्ठ आहेत. त्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे, वर आहे, स्टेजवर आहे. परंतु कुठंतरी तुमच्या भावनेला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काही ठेच पोहोचली असेल तर मी संपूर्ण जनशक्ती पॅनलच्या वतीनं आपली क्षमा याचना करतो आणि मी माझ्या प्रास्ताविकाला या ठिकाणी विराम देतो. जय हिंद, जय भारत. अभिवादन करते. त्याचप्रमाणे या राष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले असे सर्व हुतात्मे, सैनिक, विचारवंत, शास्त्रज्ञ व सर्वांना, तसेच राष्ट्राची जडणघडण व समाज सुधारणा करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपले सर्व पूर्ण आयुष्य खर्ची घातलं त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करते. आजच्या या पदग्रहण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष माझे पितृतुल्य श्री नंदकिशोरजी अग्रवाल साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षाचे सन्माननीय नेते, पदाधिकारी, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी वृंद, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, ज्या मायबाप जनतेने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मतदानाच्या महोत्सवात सहभागी होऊन आम्हा 27 लोकांना या ठिकाणी विराजमान केलं, ते या ठिकाणी उपस्थित असलेले या यशाचे मानकरी या सर्वांना मी सादर नमस्कार करते. आपण आम्हा लोकांना टाकलेल्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा न जाऊ देता पारदर्शकपणे व सर्व
समावेशक नगर परिषदेचा कारभार आमची 27 लोकांची टीम घेऊन आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे सेवा देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। उमरखेड शहरासाठी ज्या ज्या विकासाच्या योजना करता येतील व जनतेसेवासाठी जेवढ्या सुविधा देता येतील त्या देण्याचा भक्कमपणे पूर्णपणे देण्याचे प्रयत्न करू अशी मी सर्व नगरसेवकांच्या वतीने ग्वाही देते। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।